ओके, स्लाइड दिसतंय? स्लाइड दिसते का? Yes, sir. ओके, आणि Yes, sir. फेस पण दिसतोय? फेस दिसतोय का माझा? हो सर. ओके, चला तर पहा, आज आपण त्याच्यातला लास्टचा जो पॉइंट आहे, जो आपला शेवटचा कंटेंट आहे 1.7 डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच, तर तो आपण कंटेंट टाकतोय. तर त्याच्यामध्ये डायरेक्ट अँड ज्यावेळेस आपण शिकत असतो किंवा लर्न करतो, तर त्यावेळेस मोस्ट इम्पॉर्टंट थिंग असते पार्ट टेन्सेस, त्यानंतर जे काय आपण वर्ब्स प्रोनाउन्स आहेत पाठीमागून शिकलो, तर त्याचं इथं नॉलेज असणं गरजेचं आहे सर्वांना. अदरवाईज आपल्याला मग काय होत नाहीत पहा, ते आपल्याला लर्न करता येत नाहीयेत. त्यासाठी आपल्याला नॉलेज कशाचं पाहिजे आहे, तर टेन्सेस आणि जे काही आपलं प्रोनाउन्स किंवा वर्ब्स जे आहेत किंवा ऍडवर्स पण येतात बा, टाइम प्लेस मेन्शन करणारे वर्ड्स, त्याचा सुद्धा रेफरन्स आपण इथे घेत असतो. ओके, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच मध्ये आपण काय घेतोय पहा. आवाज येत नाही का? हॅलो, Voice is breaking, sir. ब्रेक होतोय सर थोडा थोडा. आता हॅलो, आता येतोय का आवाज? Yes, sir. sir. It can be clear. ओके ओके ओके. तर फर्स्ट स्लाइड, डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कथन. प्रत्यक्ष म्हणजे काय पहा, तर फेस टू फेस कम्युनिकेशन असतं, त्याला आपण डायरेक्ट स्पीच सेंटेन्स किंवा डायरेक्ट कम्युनिकेशन असं म्हणतोय. आणि इनडायरेक्ट म्हणजे काय पहा, तर जर फेस टू फेस कम्युनिकेशन आपल्याला पाहायला मिळत नाही, म्हणजे सेकंड पर्सन किंवा थर्ड पर्सन या दोन्ही मध्ये जे कम्युनिकेशन होतं, तर त्याला आपण इनडायरेक्ट स्पीच असं म्हटलं जातं. ठीक आहे, आपण ते नंतर एक्सप्लेन करूया पुढे काय दिले ते. इन कॉन्व्हर्सेशन द वर्ड्स ऑफ अ स्पीकर आर रिपोर्टेड इन टू वेज, डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच. आता इन कॉन्व्हर्सेशन म्हणजे जे काय आपलं संभाषण आहे, तर ते संभाषण आपण करत असताना तर ते कशा पद्धतीने करत असतो आपण, तर त्याचे दोन वेज आहेत. मग ते कोणते दोन वेज आहेत पहा, किंवा जे स्पीकरचे ऍक्च्युअल वर्ड्स असतील किंवा स्पीकर काहीतरी बोलतायत, तर ते नेमकं कोणत्या स्पीच मध्ये बोलतायत, डायरेक्ट मध्ये बोलतायत का इनडायरेक्ट मध्ये बोलतायत, तर ते कॉन्व्हर्सेशन मध्ये आपल्याला लक्षात येणं गरजेचं असतं. त्याच्यामुळं इन कॉन्व्हर्सेशन द वर्ड्स ऑफ अ स्पीकर आर रिपोर्टेड इन टू वेज. हा जे कम्युनिकेशन आहे त्याच्यामध्ये जे काही स्पीकरचे वर्ड्स असतात, तर ते आपण दोन पद्धतीनं त्याचं रिपोर्टिंग करत असतो. फर्स्ट आहे डायरेक्ट स्पीचचं सेंटेन्स आणि सेकंड आहे इनडायरेक्ट स्पीचचं सेंटेन्स. ओके, तर इन इनडायरेक्ट स्पीच सर आवाज येत नाही. सर आवाज ब्रेक होतोय. ब्रेक होतोय सर वॉइस. Sir, voice is breaking. येस सर. ओके ओके, 1 मिनिट आपण मोबाईल जॉईन करूया. ओके सर. हा.
Recording in progress. ओके, आता येतोय का आवाज? ओके. आता आवाज येतोय का? Yes, sir. आता तो- ठीक आहे. ठीक आहे. आवाज येत असेल तर आपण चालू आवाज करूया. येत असेल तर आपण चालू करूया. सर डबल आवाज येतोय Sir, सर. it can echo. येतोय का इको? आता येतोय का इको? No, येस sir. सर. Yes, sir. झूम सर 2 माईक चालू आहेत सर. Yes, sir. आता पहा. हा सर. ठीक आहे. आता येत नाही. येतोय सर. No, sir. Echo. आता येतोय का इको? नो सर. ठीक आहे, ओके. फेस दिसतोय का माझा आता? No, sir. नो सर. फेस दिसत नाहीये. No, sir. I can't. नो सर. आता Sir, yes, it can be. फेस दिसतोय? Yes, sir. ठीक आहे. In direct speech, the actual words of speaker are quoted. इथं जे डायरेक्ट स्पीच सेंटेन्स आहे तर त्याच्यामध्ये जे काय ऍक्च्युअल वर्ड्स असतील स्पीकरचे तर ते आपण सिंगल किंवा डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये लिहित असतो आणि इनडायरेक्ट स्पीच सेंटेन्स मध्ये ते आपण डायरेक्ट जे काही इन्व्हर्टेड कॉमा असेल तर त्याच्यामध्ये ते आपण लिहित नाहीये. ठीक आहे. एक्झाम्पल पहा. अश्विनी सेड दिस इज द प्लेस वेअर आय लिव्ह. एक्झाम्पल आहे अश्विनी सेड दिस इज द प्लेस वेअर आय लिव्ह. आता इथं अश्विनी हा काय आहे? रिपोर्टर आहे किंवा स्पीकर आहे पाहिजे त्याला म्हणतो आपण. सेड ह्याला रिपोर्टिंग वर्ब म्हटलं जातं. त्यानंतर जे इन्व्हर्टेड कॉमा मध्ये सेंटेन्स आहे त्याला रिपोर्टिंग स्पीच म्हटलं जातं. म्हणजे डायरेक्ट स्पीचचं सेंटेन्स असं त्याला म्हटलं जातं. म्हणजे कशाला काय म्हणायचं लक्षात येते का? कारण हे वर्ड्स आपल्याला परत परत रिपीट येणार आहेत. अश्विनी सेड दिस इज द प्लेस वेअर आय लिव्ह. या सेंटेन्स मध्ये अश्विनी हे रिपोर्टर आहेत किंवा स्पीकर आहेत. ओके. सेड हे रिपोर्टिंग वर्ब आहे. त्यानंतर जे इन्व्हर्टेड कॉमा मध्ये सेंटेन्स दिलेला आहे तर ते सेंटेन्स हे रिपोर्टिंग स्पीच आहे. ते कोणतं आहे तर रिपोर्टिंग स्पीच. ओके. आता इनडायरेक्ट स्पीच सेंटेन्स पहा. इनडायरेक्ट स्पीच सेंटेन्स मध्ये when the words of speaker are reported without quoting exact words. When the words of speaker are reported without quoting exact words. म्हणजे ज्यावेळेस जे काही स्पीकरचे किंवा रिपोर्टरचे वर्ड्स असतील ते विदाउट कोटिंग ज्यावेळेस आपण मांडत असतो आणि तो दुसऱ्या व्यक्तीला शेअर करतोय किंवा सांगतोय तर त्यावेळेस ते सेंटेन्स हे इनडायरेक्ट स्पीचचं सेंटेन्स असतं. लक्षात येते काय सांगते ते? वेन द वर्ड्स ऑफ स्पीकर आर रिपोर्टेड विदाउट कोटिंग एक्झॅक्ट वर्ड्स. म्हणजे जे काही एक्झॅक्ट बोललेले वर्ड्स असतील ते विदाउट कोटिंग ज्यावेळेस आपण समोरच्या व्यक्तीला एक्सप्लेन करतोय किंवा सांगतोय तर त्यावेळेस त्याला आपण काय म्हणतोय तर इनडायरेक्ट स्पीचचे सेंटेन्स असं म्हणतोय. आता वरती जे दिलेलं सेंटेन्स आहे अश्विनी सेड दिस इज द प्लेस वेअर आय लिव्ह. हे सेंटेन्स आपण काय केलंय पहा डायरेक्ट स्पीच मध्ये इनडायरेक्ट स्पीच मध्ये कन्वर्ट केलेला आहे. ओके. पहा त्याच्यामध्ये काय केलंय? अश्विनी सेड दॅट इट वॉज द प्लेस वेअर सी लिव्ह. आता अश्विनी सेड हे काय घेतलं ऍज इट इज घेतलं. सेड हे रिपोर्टिंग व पास्ट टेन्स मध्ये आहे त्याच्यामुळे आपण टेन्स परत चेंज करतोय. दॅट कुठं घेतलंय आपण तर जे इन्व्हर्टेड कॉमा आपण रिमूव्ह केलेले आहे इथले तर त्या इन्व्हर्टेड कॉमाच्या ठिकाणी घेतलेलं
सर्वेश शिंदे, माईक बंद करा तुमचा. सर्वेश शिंदे, हॅलो. तर त्याच्यामध्ये आपण काय चेंज केले पहा. अश्विनी सेड, त्यानंतर रिपोर्टिंग वर्ब जे आहे ते पास्ट टेन्स मध्ये असल्यामुळे आपण पुढचा टेन्स चेंज केलेला आहे. जे इनवर्ड कॉमा आहे तो रिमूव्ह केला, त्याच्या ठिकाणी दॅट घेतलं. स्टेटमेंट सेंटेन्स मध्ये जॉईनिंग वर्ड म्हणून दॅट घेतलं जातं. त्यानंतर दिस इज इट वॉज केलं. द प्लेस वेअर सी लिव्ड. आता इथं ऍक्च्युअली इथं सी आलेला आहे. त्यानंतर इट वॉज काय घेतलं तर ते एका प्लेस साठी दिलेलं आहे, त्यामुळे इट दिसचं इट केलं आणि इटचं वॉज केलं. म्हणजे अशा पद्धतीने हे कन्व्हर्जन केलेले आहेत किंवा चेंजेस त्याच्यामध्ये केलेले आहेत. पहा काय काय चेंजेस लक्षात येते का. प्रोनाउन मध्ये चेंजेस केले, टेन्स मध्ये चेंजेस केले, इन्व्हर्टेड कॉमा रिमूव्ह केला. ओके. त्यानंतर नेक्स्ट पहा, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच सेंटेन्स मध्ये एलिमेंट्स कोणते कोणते असतात. म्हणजे आता जे मी एलिमेंट्स सांगितले तुम्हाला, तर ते एलिमेंट्स कोणते कोणते आहेत पहा. किंवा स्पीकर. माईक चालू केला आणखी. माईक चालू करू नका. पहा रिपोर्टर किंवा स्पीकर. आता वरच्या सेंटेन्स मध्ये रिपोर्टर किंवा स्पीकर कोण होते पहा, तर अश्विनी. बरोबर आहे का. वरती जे सेंटेन्स घेतलं होतं आपण, अश्विनी सेड दिस इज द प्लेस वेअर आय लिव्ह, तर त्याच्यामध्ये अश्विनी हे काय होते इथं स्पीकर किंवा रिपोर्टर होते. त्यानंतर रिपोर्टिंग वर्ब कोण होतं, सेड. रिपोर्टिंग वर्ब होतं किंवा सेड टू येऊ शकतं, किंवा त्याच्यापेक्षा वेगळे पण रिपोर्टिंग वर्ब येतात. मग ते कोणते असतात पहा, तर रिपोर्टिंग वर्ब्स सेड असेल, आस्क असेल, आस्क असेल, सेड टू असेल, टोल्ड असेल, आन्सर्ड असेल, क्वेश्चनड असेल. तर असे वेगवेगळे रिपोर्टिंग वर्ब्स येत असतात. ओके. काय येतं तिथं, असे वेगवेगळे रिपोर्टिंग वर्ब्स तिथं येत असतात. ओके. लिस्नर कोण आहे पाहिजे आता, तर सेडच्या नंतर जे लिस्नर येतात. आता इथं समजा अश्विनी सेड टू हिम, अश्विनी त्याला म्हणाली, तर तिथं हिम जे आहे ते लिस्नर आलं किंवा ऑब्जेक्ट आलं. किंवा राम सेड टू श्याम, आता ते श्याम कोण आलं इथं, तर तो लिस्नर आला. म्हणजे या सेंटेन्स मध्ये जे ऑब्जेक्ट आलेला आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत, लिस्नर असं म्हणणार आहोत. ओके. त्यानंतर लास्ट आहे पहा रिपोर्टेड स्पीच. जे इन्व्हर्टेड कॉमा मध्ये सेंटेन्स दिलेला आहे, जे सेंटेन्स इन्व्हर्टेड कॉमा मध्ये दिलेला आहे, त्या इन्व्हर्टेड कॉमा मध्ये सेंटेन्सला रिपोर्टेड स्पीच असं म्हणायचं. लक्षात येते काय सांगतोय ते. इन्व्हर्टेड कॉमा मध्ये सेंटेन्स जे आहे म्हणजे डायरेक्ट स्पीचचं सेंटेन्स, त्याला आपण रिपोर्टेड स्पीच असं म्हणतोय. ओके. क्लिअर झालं का हे 2 स्लाइड. येस सर. ठीक आहे. येस सर. ओके. चला पुढे पाहू आपण. इट कॅन बी नोटिस्ड दॅट इन डायरेक्ट स्पीच inverted commas are used to mark the actual words of the speaker, whereas in indirect speech inverted commas are removed. का असं लक्षात आलं आपल्या इथे डायरेक्ट स्पीचच्या सेंटेन्स मध्ये की जे ऍक्च्युअल वर्ड्स आहेत स्पीकरचे, तर ते ऍक्च्युअल वर्ड्स कशामध्ये टाकले आहेत पहा, सिंगल किंवा डबल कोट मध्ये किंवा इन्व्हर्टेड कॉमा मध्ये टाकलेले आहेत. परंतु ज्यावेळेस त्याचं इनडायरेक्ट स्पीच कन्व्हर्जन केलं, तर त्यावेळेस तेच इन्व्हर्टेड कॉमा किंवा डबल सिंगल कॉमा तो काय केलेला आहे, केलेला आहे, तो काढून टाकलेला आहे. पण त्यानंतर आणखीन काय केलंय पहा, डिपेंड अपॉन द टेन्स ऑफ रिपोर्टिंग वर्ब अँड रिपोर्टेड स्पीच सर्टन चेंजेस इन द सेंटेन्स स्ट्रक्चर आर मेड. त्याचबरोबर ज्यावेळेस आपण डायरेक्टचा इनडायरेक्ट करत असतो, तर त्यावेळेस काय केलंय पहा, रिपोर्टिंग वर्बचा टेन्स कोणता आहे, काय सांगू लक्षात येते का, रिपोर्टिंग वर्बचा टेन्स कोणता आहे त्या टेन्स वरती डिपेंड काय केलेलं आहे पहा,
चेंजेस केलेले आहेत किंवा तिथं त्या रिपोर्टिंग वर्ब मध्ये कोणता टेन्स आहे हे पाहून इकडं चेंजेस केलेले आहेत. कशामध्ये? तर आपल्या जे काही सेंटेन्स आहे रिपोर्टिंग स्पीचचं, तर त्याच्यामध्ये चेंजेस केलेले पाहायला मिळत आहेत. ओके, लक्षात येते काय सांगतोय ते? स्पेस दिसतोय का आता माझा? येस सर. येस सर. दिसतोय? हॅलो, हो सर. हो सर. स्लाइड आणि फेस दोन्ही दिसतंय? येस सर. हो सर. ठीक आहे. ओके ओके. तर ते जे चेंजेस आहेत त्याच्यामध्ये करतोय ते आपण, तर ते चेंजेस आपण वन बाय वन नेक्स्ट पाहूया. इट कॅन बी स्टडीड ॲज फॉलोज. तर पहा, फर्स्ट रूल दिलेला आहे इथं, गाईडलाईन्स फॉर कन्व्हर्टिंग डायरेक्ट स्पीच इनटू इनडायरेक्ट स्पीच. ज्यावेळेस आपण डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीचचं कन्व्हर्जन करतोय, तर त्या संदर्भात इथं काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत किंवा त्याला आपण रूल्स असं म्हणू शकतो. When the reporting verb is in the simple present tense, जर समजा रिपोर्टिंग वर्ब हे कशामध्ये आलेला असेल पहा, रिपोर्टिंग वर्ब हे सिंपल प्रेझेंट टेन्स किंवा सिंपल फ्युचर टेन्स मध्ये जर आलेला असेल, म्हणजे कसा असायला पाहिजे पहा, तर फर्स्ट फॉर्म मध्ये से असेल, सेज असेल, आस्क असेल, आस्क असेल, किंवा एक्सप्लेन असेल, एक्सक्लेम असेल, किंवा आणखीन आपण त्याला म्हणतो आन्सर असेल. म्हणजे त्या रिपोर्टिंग वर्बचा जो टेन्स आहे तो जर समजा सिंपल प्रेझेंट आणि सिंपल फ्युचर टेन्स जर आला, तर काय करायचं आहे पहा, द टेन्सेस ऑफ द डायरेक्ट स्पीच डज नॉट चेंज इन द इनडायरेक्ट स्पीच. तर तिथं आपल्याला जे काही डायरेक्ट स्पीचचं सेंटेन्स आहे, म्हणजे कोणतं, तर इन्व्हर्टेड कॉमा मध्ये जे काही सेंटेन्स आहे, तर त्याचा टेन्स हा आपल्याला चेंज करायचा नाही. मग तो टेन्स ऍज इट इज राहील. फक्त प्रोनाउन्स मध्ये आणि ऑक्सिलरी वर्ब्स मध्ये नेसेसरी असेल किंवा गरज असेल, नेसेसिटी असेल तिथं, तर त्याचं आपल्याला काय करायचं आहे, टेन्स फक्त चेंज करायचा आहे. रिमेनिंग चेंजेस करायचे नाहीत. काय करायचं नाही त्याच्यामध्ये, रिमेनिंग चेंजेस करायचे नाहीयेत आपल्याला. येते का लक्षात? रूल नंबर 1 लक्षात येतोय का? हॅलो, अरे रूल नंबर 1 लक्षात आला का नाही आला? का परत सांगू आणखीन? हॅलो, सर प्लीज. रिपीट करू का? हो सर. ठीक आहे, ओके. आता इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे आपल्याला, रिपोर्टिंग वर्ब म्हणजे काय, रिपोर्टेड स्पीच म्हणजे काय, किंवा रिपोर्टर म्हणजे काय, किंवा स्पीकर म्हणजे काय, किंवा लिस्नर म्हणजे काय, तर या गोष्टी आपल्याला समजणं गरजेचं आहे. मग त्या समजण्यासाठी वरती एक्झाम्पल जे घेतलं होतं आपण, अश्विनी सेड, त्यानंतर दिस इज द प्लेस वेअर आय लिव्ह हे एक्झाम्पल घेतलं होतं. तर त्याच्यामध्ये अश्विनी हे काय होतं, रिपोर्टर होतं किंवा स्पीकर होतं का? काय होतं, रिपोर्टर्स किंवा स्पीकर. सेड काय होता, रिपोर्टिंग वर्ब होतं आणि ते पास्ट टेन्स मध्ये पहा, रिपोर्टेड किंवा रिपोर्टिंग वर्ब हे पास्ट टेन्स मध्ये आहे. त्याच्यामुळं आपण तिथला टेन्स जो इन्व्हर्टेड कॉमा मध्ये सेंटेन्स आहे त्याला रिपोर्टेड स्पीच किंवा रिपोर्टिंग स्पीच असं म्हटलं जातं. तर त्याचा टेन्स आपण चेंज केलेला होता. ओके, आता याच्यामध्ये
हा रूल काय सांगतोय पहा, तर रिपोर्टिंग वर्ब जे आहे म्हणजे सेड, हे जर समजा प्रेझेंट टेन्स मध्ये म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये किंवा सिंपल फ्युचर टेन्स मध्ये आलं. आता सिंपल फ्युचर म्हणजे काय पहा, तर से आलं, सेज आलं, आस्क आलं, आस्क्स आलं, एक्सक्लेम आलं, एक्सप्लेन आलं, असे वेगवेगळे जर समजा त्याच्यामध्ये वर्ब झाले रिपोर्टिंग वर्ब्स, तर जे रिमेनिंग सेंटेन्स आहे त्याचा टेन्स रिमेनिंग सेंटेन्स मध्ये कोणतं, तर इन्व्हर्टेड कॉमाचं जे काही सेंटेन्स असेल तर त्याचा टेन्स आपल्याला चेंज करायचा नाही. ओके. त्यानंतर जर समजा रिपोर्टिंग वर्ब हे सिंपल फ्युचर मध्ये असेल म्हणजे शाल से असेल, शाल विल से असेल किंवा विल आस्क असेल, शाल आस्क असेल, वेगवेगळे जे काही रिपोर्टिंग वर्ब्स आहेत ते शाल आणि विलच्या सोबत आणि त्याचं फर्स्ट फॉर्म आलेला असेल तरी सुद्धा आपल्याला रिपोर्टिंग वर्ब नुसार डायरेक्ट स्पीचचे सेंटेन्स जे आहे तर त्याचा टेन्स चेंज करायचा नाहीये. ओके. आता इथं दुसरं एक्झाम्पल दिलं पण इथं ते कन्वर्ट केलेलं आहे. अरुण सेज आय लव्ह माय कंट्री, येणारे स्पीच सेंटेन्स दिलं आहे. त्याच्यामध्ये अरुण सेज दॅट ही लव्स हिज कंट्री. आता अरुण सेज म्हणजे इथं सिंपल प्रेझेंट टेन्स आलेला आहे. इन्व्हर्टेड कॉमा रिमूव्ह केला, त्याच्याविषयी काय घेतलं, दॅट ट्रेनिंग वर्ड म्हणून घेतला. त्यानंतर आईचं काय बनलं पहा, ही कोणासाठी, तर अरुणसाठी घेतलं. ही घेतलेला आहे त्यामध्ये टेन्स चेंज करायचा नाहीये, त्यामुळं हिच्यामुळं थर्ड पर्सन सिंगल नंबर सब्जेक्ट आहे तिथं, त्यामुळे काय झालं पाहिजे, लव्स झालं. त्यानंतर माय कंट्रीचं हिज कंट्री म्हणजे अरुण सेज दॅट ही लव्स हिज कंट्री, अशा पद्धतीने हे सेंटेन्स प्रिपेअर झालेलं आहे. ओके. त्यानंतर डायरेक्ट स्पीचचं सेंटेन्स आहे पण नवीन. डायरेक्ट स्पीचच्या सेंटेन्स मध्ये काय केलंय आपण, तर मदर विल से टू कृष्णा, मदर विल से टू कृष्णा हे सेंटेन्स आहे. युअर क्लास बिगिन्स ऍट 8 o'clock. काय केलं पाहिजे, युअर क्लास बिगिन्स ऍट 8 o'clock. मग इथं विल से हे सिंपल फ्युचर टेन्स मध्ये दिलेलं आहे, त्यामुळं मदर विल से टू कृष्णा, मदर विल से टू कृष्णा. इथं काय म्हटलं आहे, तर युअर क्लास बिगिन्स ऍट 8 o'clock. इथं आता टेन्स कुणाचाही चेंज करायचा नाहीये, फक्त प्रोनाउन्स मध्ये चेंज करायचे आहेत. का चेंज करायचं टेन्स, कारण तिथं रिपोर्टिंग वर्ब हे काय आले आहेत पहा, सिंपल फ्युचर आणि सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आलेले आहेत त्याच्यामुळे. आता मग इनडायरेक्ट स्पीच सेंटेन्स कसं तयार होतंय पाहिजे, तर मदर विल से टू कृष्णा हे ऍज इट इज येईल, ह्याच्यामध्ये काही चेंज करायची आवश्यकता नाही. किंवा मदर सेड टू किंवा सेड कृष्णा असं आलं तर इथं टोल्ड घ्यावं लागते बरं का. मदर सेड टू किंवा सेड आलं कृष्णा तर तिथं टोल्ड घेणं गरजेचं आहे. परंतु इथं सिंपल प्रेझेंट टेन्स नाहीये तर सिंपल फ्युचर टेन्स आलेला आहे, त्याच्यामुळं त्याच्यामध्ये आपल्याला काही चेंज करायची आवश्यकता नाहीये. काय घेतलं, मदर विल से टू कृष्णा दॅट, ज्यानीवर दॅट घेतला. हिज क्लास, युअर क्लासचं हिज क्लास बिगिन्स ऍट 8 o'clock, बिगिन्स ऍट 8 o'clock. ठीक आहे, अशा पद्धतीने हे सेंटेन्स आहे. गाईडलाईन्स झाल्या. फर्स्ट रूल समजला का सर्वांना, फर्स्ट रूल समजला का? येस सर. ओके. आता सेकंड रूल आहे. सेकंड रूल आपण लक्षात घेऊया, काय सांगतोय तो, when the reporting verb is in the past tense, the changes in the tense of direct speech take place as follows. जर समजा रिपोर्टिंग वर्ब हे पास्ट टेन्स मध्ये असेल म्हणजे से जे आहे त्याचं सेड पाहिजे, आस्क आहे त्याचं आस्कलं पाहिजे,
एक्सप्लेन आहेत एक्सप्लेन्ड पाहिजे. त्यानंतर जे आन्सर आहे तर आन्सर्ड पाहिजे. असे वेगवेगळे जे काही रिपोर्टिंग वर्ब आहेत तर त्याचं पास्ट फॉर्म जर असेल तिथं कशाचा तर तुमच्या रिपोर्टिंग वर्बचा तर तिथं निश्चितपणे तुम्हाला काय करायचं आहे पा जे पुढचं डायरेक्ट स्पीचचं सेंटेन्स आहे तर त्याच्यामध्ये चेंजेस करायचे आहेत किंवा त्याच्यामध्ये आपल्याला टेन्स चेंज करायचे आहेत. ठीक आहे, लक्षात आलं का काय करायचं आहे ते? काय करायचं आहे लक्षात येते का? ओके, आता काय करायचंय पहा 2 मिनिटं थांबा आणि त्यानंतर हे जे काही आता दिलं मी आहे रूल तर ते खालचे कन्व्हर्जन आहेत ते वाचायचे. हे कन्व्हर्जन 2 मिनिट वाचायचे आहेत. सर्वांनी हे कन्व्हर्जन्स वाचायचे आहेत. रूल दिलेला आहे आणि कोणता टेन्स कशामध्ये जातोय हे वाचायचं आहे पहा 1 to 6 पर्यंत. मी विचारणार आले की 1-2 मिनिटांमध्ये मी येतोय. वाचले का चेंजेस? हॅलो, येस सर. ओके, काय चेंजेस केले पहा. रिपोर्टिंग वर्ब जर समजा कशामध्ये असेल पास्ट टेन्स मध्ये असेल म्हणजे सेड असेल तर किंवा आस्क्ड असेल एक्सक्लेम्ड असेल एक्सप्लेन्ड असेल
तर त्या ठिकाणी काय करायचे आहेत आपल्याला, कशामध्ये चेंजेस करायचे आहेत, तर डायरेक्ट स्पीचचं जे काही सेंटेन्स आहे, म्हणजे जे इन्व्हर्टेड कॉमामध्ये सेंटेन्स आहे, तर त्याचे टेन्सेस आपल्याला चेंज करायचे आहेत. मग इथं टेन्सेस दिलेले आहेत. सिंपल प्रेझेंट चेंजेस टू सिंपल पास्ट. कोणता टेन्स आल्यानंतर कशामध्ये कन्वर्ट करायचं लक्षात ठेवायचं बरं का. हे जे पहिले जे टेन्स येतो आपण सिंपल प्रेझेंट, हे कशामध्ये असणार आहेत, तर डायरेक्ट स्पीचच्या सेंटेन्स मध्ये. डायरेक्ट स्पीचच्या सेंटेन्स मध्ये जर समजा सिंपल प्रेझेंट टेन्स असेल, तर त्याचं कशामध्ये कन्वर्जन करायचं आहे आपल्याला, सिंपल पास्ट मध्ये कन्वर्जन करायचं आहे पहा. ओके, पुढे त्याचं एक्झाम्पल दिलेलं आहे पहा. हरी सेड आय इट अन ऍपल. इनडायरेक्ट स्पीच मध्ये काय करायचंय, हरी सेड दॅट ही एट अन ऍपल, म्हणजे सिंपल प्रेझेंटचं सिंपल पास्ट केलं. त्यानंतर प्रेझेंट कंटिन्युअस चेंजेस टू पास्ट कंटिन्युअस, म्हणजे प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह असेल तर त्याचा पास्ट प्रोग्रेसिव्ह करायचा आहे. ओके, कसं केलं सेंटेन्स कन्वर्ट पहा. तर हरी सेड आय एम इटिंग अन ऍपल, हे सेंटेन्स आहे. हरी सेड दॅट ही वॉज इटिंग अन ऍपल. आता इथं एक आहे पहा, आपण जे पाठीमागे टेन्सेस पाहिलो किंवा पाहिलेले आहेत, तर त्या टेन्सेस मध्ये आपल्याला कन्व्हर्जन करता आलं पाहिजे. म्हणजे जे टोटल 12 टेन्सेस आहेत, तर त्या टोटल 12 टेन्सेस मध्ये आपल्याला एक सेंटेन्स कन्वर्ट करता यायला पाहिजे, किंवा कोणत्याही टेन्स मध्ये सांगितल्यानंतर ते सेंटेन्स कन्वर्ट करता यायला पाहिजे. कारण इथं आपण डायरेक्ट टेन्स चेंज करतोय सेंटेन्सचा, म्हणजे तिथं आपल्याला टेन्स कसा चेंज करायचा हे इथं माहित पाहिजे. त्याच्याशिवाय आपल्याला काय करता येत नाही, सेंटेन्स हे व्यवस्थित लिहिता येणार नाहीये, किंवा करेक्ट सेंटेन्स लिहिता येणार नाही. पुढचं दिलेलं आहे पहा, प्रेझेंट परफेक्ट चेंजेस टू पास्ट परफेक्ट. जर समजा इथं प्रेझेंट परफेक्ट असेल, तर त्याचे चेंजेस कशामध्ये करायचा आहे आपल्याला, पास्ट परफेक्ट मध्ये चेंज करायचा आहे. त्यानंतर एक्झाम्पल पहा त्याचं, हरी सेड आय हॅव इटन अन ऍपल. हरी सेड दॅट ही हॅड इटन अन ऍपल, म्हणजे प्रेझेंट परफेक्ट टेन्स जो आहे, तर त्याचं कन्वर्जन कशामध्ये केलेलं आहे आपण, तर पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये केलेलं आहे. त्यानंतर सिंपल पास्ट चेंजेस टू पास्ट परफेक्ट. जर समजा सिंपल पास्ट आलेला असेल, तर त्याचा पास्ट परफेक्ट मध्ये चेंज करायचा आहे. हरी सेड आय एट अन ऍपल. हरी सेड आय एट अन ऍपल. हरी सेड दॅट ही हॅड इटन अन ऍपल. हरी सेड दॅट ही हॅड इटन अन ऍपल. या पद्धतीने हे इथं सेंटेन्स तयार केलं. आता पास्ट कंटिन्युअस चेंजेस टू पास्ट परफेक्ट कंटिन्युअस, म्हणजे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स जर गिव्हन सेंटेन्स मध्ये आलेला असेल, तर त्याचं कशामध्ये चेंज करायचं आहे, तर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस मध्ये त्याचा चेंज करायचा आहे. एक्झाम्पल पहा, हरी सेड आय वॉज इटिंग अन ऍपल. हरी सेड दॅट ही हॅड बीन इटिंग अन ऍपल. ओके, तर हे टेन्सचे जे चेंजेस आहेत ते लक्षात ठेवा, हे पाठ करायचे आपल्याला. त्यानंतर लास्टचा आहे पहा, सिंपल फ्युचर आलेला असेल, तर त्याच्यामध्ये वुड आणि बेस फॉर्म ऑफ वर्ब म्हणजे V1 इथे लिहायचं आहे. हरी सेड आय विल इट अन ऍपल. हरी सेड दॅट ही वुड इट अन ऍपल. अशा पद्धतीने चेंजेस करायचे आहेत. त्यानंतर चेंजेस इन ऑक्झिलरी वर्ब्स. ज्यावेळेस रिपोर्टिंग वर्ब हे पास्ट टेन्स मध्ये आलेला असेल, त्यावेळेस हे चेंजेस करायचे आहेत. चेंजेस इन ऑक्झिलरी वर्ब्स. कॅन बिकम्स कुड, मे बिकम्स माइट, शाल विल बिकम्स शुड और वुड, एम इज बिकम्स वॉज, आर बिकम्स वेर, have has becomes had, must becomes had to, आणि was becomes had been. तर हे असे डायरेक्ट स्पीचच्या सेंटेन्स मध्ये जर समजा ऑक्झिलरी वर्ब्स आले आणि त्याचं इनडायरेक्ट स्पीच ज्यावेळेस आपण करतोय, तर त्यावेळेस या पद्धतीनं वर्ब्स मध्ये चेंजेस करायचे आहेत. हे सुद्धा टेबल आपल्याला पाठ करायचं आहे. जर नाही केला तर पुढचं काही समजणार नाहीये. ओके, समजलं का हे? आता जे सांगितलं ते समजलं का?
आवाज येत नाहीये तुमचा. Yes, sir. हॅलो. कन्वर्जन समजले का सर्वांना, कसे कन्वर्जन केले आपण ते? Yes, sir. I can understand. ओके, ठीक आहे. आता हे जे काय 6 स्लाइड घेतलेले आहेत, तर त्या 6 स्लाइड सर्वांनी पाठ करायच्या आहेत. म्हणजे याच्यामधलं डायरेक्ट स्पीच सेंटेन्स कशाला म्हणायचं, रिपोर्टिंग वर्ब कशाला म्हणायचं, स्पीकर कशाला म्हणायचं, त्यानंतर हे स्लाइड पाठ करायचे आहे. आणि हे पहिले 2 रूल्स, पहिला रूल आणि हा दुसरा रूल आणि हे त्याचेच चेंजेस. तर हे सर्व पाठ करायचे आहेत, आपल्या नोटबुक मध्ये लिहायचे आहेत. मी मला वाटतं आपल्या ग्रुपवरती हे पाठवलेलं आहे. पाठवलंय ना? हो सर. हा, आपल्या ग्रुपवरती